नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एका प्रत्येक माणसाला भेटत असतो, त्याच्याशी संवाद साधत असतो. खरं तर उद्योजकता, व्यवसाय आणि त्या पल्ल्याडही जाऊन पैसा कमवणं किती सोपं आहे आणि पैसा कमवणं किती साधं आहे, हा विचार ज्यांनी प्रामाणिकपणे रुजवलाय, प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवतायत, अशा माणसांसोबत आपण बोलत असतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जळकोट उस्मानाबादचे उद्योजक मकरंद पोद्दार यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नव्या यशाची, नव्या श्रीमंतीची गणितं कशी आहेत ती. स्वागत आपलं मकरंदजी. नमस्कार. मकरंद पोद्दार हे नाव साधारण उस्मानाबादमध्ये म्हटलं की या माणसानं काय केलं नाहीये अशातला भाग नाहीये. एक चांगला सुखवस्तू कुटुंबातला मुलगा, पण सगळे प्रकार करून झालेला आणि पुन्हा नव्यानं उद्योजकतेकडे, वेगळ्या उद्योजकतेकडे तुम्ही वळताय. मला सांगा, तुमच्या आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय? माझं 1993ला मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर 2 वर्ष मी छोटासा व्यवसाय केला अगदी सुरुवातीलाच. त्यानंतर पुण्यात आलो. पुण्यात मी 10 वर्षाचं नोकरी केली एक मल्टीनॅशनल कंपनी सुलझर इंडिया लिमिटेडमध्ये. आणि मला असं वाटलं की आपण परत उद्योजक व्हायला पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे, म्हणून कंपनी सोडून मी परत व्यवसायाची सुरुवात केली आणि मी स्टेनलेस स्टील आणि ह्याच्या फॅब्रिकेशनच्या व्यवसायाची सुरुवात केली. सुलझरचेच मी जॉब घ्यायला लागलो. हळूहळू 2-4 कंपन्या वाढल्या, मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी कामाची सुरुवात झाली आणि 10 वर्ष अगदी फार चांगल्या प्रकारे व्यवसाय केला. पण अनफॉर्च्युनेटली मागच्या वर्षी काही ऑर्डर्सच्या कमतरतेमुळे मला तो हळूहळू कमी करावा लागला आणि एक अशी वेळ आली की मला आता करायचं काय हा मोठा प्रश्न पडला. आणि फॉर्च्युनेटली काय झालं, एकदा पुण्यात मला भीमतडीला जाण्याचा योग आला. तिथे मला सुवर्ण कोकणचं एक मोठं प्लॅटफॉर्म दिसलं आणि तिथे मी विचारलं की काय आहे एक्झॅक्टली प्रकार हा. तिथे मला डायरेक्ट फॉर्च्युनेटली संस्थापक श्री सतीश परवांशीच मला माझी भेट झाली आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं की तुम्ही माझी कार्यशाळेला या, आपण बोलू. आता मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. खरं तर उस्मानाबाद, जळकोट किंवा या सगळ्या परिसरातली माणसं ही प्रचंड गाभाड कष्ट करणारी असतात, पण नेमकी श्रीमंती कशात लपली आहे हे सुवर्ण कोकणमध्ये तुम्हाला उलगडलं गेलं, उलगडलं जाते. हा प्रवास आहे. भीमथडीच्या जत्रेनंतर पुढे आयुष्यात कसा बदल होत गेला या क्षणापर्यंत? त्यानंतर मी पुण्यातली पहिली कार्यशाळा डेक्कनला सुवर्ण कोकणची झाली आणि मी तिथे ते अटेंड केली आणि मला खरंच वाटलं की शाळा डेक्कनला सुवर्ण कोकणची झाली आणि मी तिथे ते अटेंड केली आणि मला खरंच वाटलं की आपण ह्यात भरपूर काही करू शकतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी सुवर्ण कोकणचा सेम डे म्हणजे त्याच दिवशी फॉर्म भरला आणि शिलेदार झालो. आणि मला असं वाटतं की शिलेदार झाल्यानंतर माझं एक मोठं प्लॅटफॉर्म मला मिळालं. जे मी फॅब्रिकेशनचं काम करत होतो तर मी इथे काय करू शकतो. आता श्रीमंती म्हणजे काय, तर मला असं कळलं की गाईच्या गोमूत्र आणि शेणातनं काय श्रीमंती आहे, बंदिस्त शेळ्यात काय श्रीमंती आहे, कुक्कुटपालनमध्ये काय श्रीमंती आहे. तर ह्या सगळ्यांसाठी लागणारं जे आहे शेडची रचना आणि त्याची फॅब्रिकेशनची गरज लागणार आहे. मग मला असं वाटलं की आपण त्याच्यात काहीतरी करू शकतो आणि मग हळूहळू शेडच्या रचनेमध्ये मी अभ्यास केला. तर आपण चारा आणि पाण्याची व्यवस्था करून 100 ते 150 शेळ्या एक माणूस कसा सांभाळेल अशा शेडची रचना आम्ही केली आणि सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मला 1-2 ऑर्डर्सही मिळाल्या आणि माझा प्रवास हा अगदी छानपणे सुरू झालाय असं मला म्हणायला हरकत नाही. जगातली सर्वोत्तम बाजारपेठ कुठली हा जर प्रश्न आला ना, म्हणजे मार्केट कुठलंही असेल पण बाजारपेठ हा प्रश्न कोणाला विचारला तर तुम्हाला इथे सांगतील मुंबई. कारण याच मुंबईत अगदी समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला 2 मिनिटं शांतपणे बसायचं आहे तर त्यासाठी लागणाऱ्या चटईचे देखील पैसे आकारले जातात. अर्थात पैसे आकारणं योग्य की योग्य हा मुद्दा नाहीये, तुम्ही कसे पैसे कमवता, ते लिगली कसे कमवता हे एक शास्त्र आहे. मुळात जे तुम्ही शेड आजपर्यंत बनवतच होता किंवा या सगळ्या व्यवसायाशी संबंध होता, पण शेतीपूरक किंवा या व्यवसायाला देखील एक स्वतंत्र अभ्यासपूर्ण, म्हणजे नुसती शेड उभारणं, पत्र्याचे 2 खांब टाकले, स्टीलचे 2 खांब टाकले, 2 पत्रे टाकले आणि शेड बनवली असं नाही, तर ज्या गोष्टीला देतोय त्याचाही अभ्यास आपल्याला असला तर तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते आणखीन खणखणीत होतं. या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर शेड शेळींसाठी, गायींसाठी देणं, आता तुम्हाला अभ्यासात्मक काय तुम्ही बदल करणार आहात? अगदी म्हणजे मला असं वाटतं की एका माणसाला आपल्याला सपोज शेळीपालन करायचंय पण ते चांगल्या प्रकारे कसं करू शकू त्याच्याबद्दलचे त्याला आपण मार्गदर्शन करतो की जास्तीत जास्त शेळ्या
कमीत कमी मॅनपॉवरमध्ये तो व्यवस्थित कसे सांभाळेल ह्याच्याबद्दलचं आम्ही रचना आणि त्यांना ऑन द स्पॉट म्हणजे जिथं त्या शेतात करायचंय किंवा त्याच्या घराजवळ करायचंय तिथे ते शेड त्यांना उभारून देऊ शकतो आम्ही आणि देतोय. फार पूर्वीपासून म्हणजे अगदी शेळ्यांचं जर बोलायचं, गायीच्या बाबतीत हा प्रॉब्लेम येत नाही, पण शेळ्यांचं जर बोलायचं झालं तर एक कशी समज होता की हा उघड्यावर केला जाणारा व्यवसाय आणि मग कुठेतरी त्यांना बांधायचा. पण नंतरच्या काळात आता अर्ध बंदिस्त आणि बंदिस्तचं फॅड वाढतंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका नवीन जागेत ज्यांचा व्यवसायाशी संबंध नाही अशी माणसं केवळ या गोष्टीतल्या श्रीमंतीकडे बघून आज येत आहेत आणि त्यांना हे सगळं त्यांनाही आता रेडीच हवंय. कारण तुम्हाला मार्केटमध्ये मिळतंय, स्वतःहून करण्यापेक्षा जर कोणी देणार असेल तर ते उत्तमच. अशा प्रकारची शेड करून देणारा माणूस आहे. त्या दृष्टीनं तुम्ही काय प्रॉडक्ट तुमचं नवीन रचना करणार आहात आता? आता तर जी रचना आता आम्ही केली आहे त्यातलं आणखीन खेळती हवा, त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म तो स्वच्छ राहायला पाहिजे, ह्याची कशी आणखीन चांगली अरेंजमेंट करू शकतो ह्याच्यावर आमचा अभ्यास चाललाय. म्हणजे जमिनीवरती 4 फूट आपण वरती प्लॅटफॉर्म केला तर त्याचं लेंडी आणि युरिन त्या प्लॅटफॉर्मवरनं खाली पडेल आणि तो प्लॅटफॉर्म ऑल द टाइम क्लीन राहील, ह्याची आम्ही व्यवस्था करतोय. आणि याच्यात आणखीन काय मॉडिफिकेशन किंवा काय करू शकतो ह्याच्यावर आम्ही अभ्यास करतोय. नक्कीच. म्हणजे ज्या पद्धतीनं आता हे सगळे असे प्रकार सुरू झाले आहेत की त्यांच्यासाठी आदर्शवत काय, तुम्ही आजपर्यंत शेळी म्हणजे कृषीपूरक व्यवसाय, पण तुम्ही कृषीपूरकसाठी पूरक व्यवसाय निर्माण केला. खरं तर यालाच कदाचित कल्पकता म्हणत असावी. थोडंसं वेगळ्या पुरात एकदा आपल्या शेतीपूरक व्यवसायाकडे येतोय. तुम्हाला उद्योजक म्हणून या मातीतल्या उत्पादनांची जी श्रीमंती आहे ती तुमच्या नजरेला कशी भावते? अगदी छान. म्हणजे मला असं वाटतं की आजचा तरुण आहे या परिवर्तनामुळं अगदी आणि त्या फार सुखी समाधानी नाही आहे. आणि खरं तर गावाकडे त्याची पूर्ण शेती आहे पण तो शेतीत काय कमवू शकत नाही, इकडे बसलाय. तर मला असं आवाहन करावं वाटतंय की त्यांनी सुवर्ण कोकण जॉईन करावं, सुवर्ण कोकण बरोबर यावं, त्यांनी शिलेदार व्हावं. आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी शिलेदार झाल्यानंतर माझ्याबरोबर 1000 लोक माझ्या पाठीमागे आहेत आणि मी कधीही अनसक्सेस होणार नाही याची मला खात्री वाटते, कारण मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर सुवर्ण कोकण पाठीमागे उभा आहे. आणि हे जे नोकरी करणारे चाकरमानी आहेत ह्यांनी गावाकडे यावं, सुवर्ण कोकणचा आधार घ्यावं, त्याच्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या श्रीमंतीची अभ्यास दौरे करावे आणि शिलेदार व्हावं एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जेवढं नोकरीतनं पगार मिळतोय त्याच्यापेक्षा लाखो पटीनी त्यांचा पगार वाढेल आणि ते सुखी समाधान राहतील एवढंच म्हणायचं मला. तुमच्याच भागाबद्दल थोडंसं बोलतोय, सुवर्ण कोकणपेक्षाही. साधारणपणे गावाकडे गेलं, तुमच्या भागाकडे गेलं, मराठवाड्यात गेलं, पश्चिम महाराष्ट्रात गेलं, उत्तर महाराष्ट्रात गेलं तर एक विराण असा भाग दिसतो लांबलचक. आणि मग इथं काहीच करू शकत नाही ही त्या तरुणांची बोलताना एक खंत असते. आणि मग ही सगळी माणसं सोडतात आणि मग मुंबईकडे येतात, पुण्याकडे येतात किंवा कोल्हापूरला जातात. तुम्हाला खरंच वाटतं का या सगळ्या चळवळीचा अभ्यास केल्यानंतर आपण गावात देखील पैसा आणू शकतो? अगदी अगदी फार चांगल्या प्रकारे. आता मी माझंच उदाहरण देतो. माझं गाव जळकोट. अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे पाण्याची अगदी खंत, पण आमच्याकडे एक बोर आहे त्याचं पाणी अजूनही चालू आहे. तर आम्ही काय केलं तर पहिल्यांदा एक मोठं शेततळ केलं ज्याच्यात आज माझ्या शेतात 2.5 लाख लिटर पाणी भरून आहे. वा. आणि मग नुसतं शेततळ करून थांबलो नाही तर मग आम्ही 1.5 एकर पहिला प्लॉट डेव्हलपमेंटला घेतला. त्याच्यामध्ये 70 आंब्याची झाडं 2.5 वर्षाची आहे डायरेक्ट लावून टाकली. मग नुसतं त्याच्यामध्ये आंबे लावून चालणार नाही, मग आंतरपिकं घ्यावे लागतील. मग आम्ही आता 500 शेवगा त्या आंतरपीक म्हणून लावले. आणि माझं पुढचं असं बरंचसं प्लॅनिंग आहे. हळूहळू सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मला मार्गदर्शन मिळतंय की नुसतं शेती म्हणजे काय, तर त्याच्यात 4 लेअरमध्ये आपण कसा पीक घ्यायला पाहिजे. म्हणजे जमिनीच्या खाली, जमिनीवरती, वेलवर्गीय आणि झाडावर. वा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास दौऱ्यातनं मला मिळतोय आणि ह्याचा मला फार आनंद आहे की मला सुवर्ण कोकणनी हे सगळं दिलंय. आणि मी माझं स्वतः शेती डेव्हलप करतोय. मी आता 2 एकर परत डेव्हलप करतोय ज्याच्यात 2,500 शेवगा लागवड, मिरची, त्यानंतर काशी भोपळा आणि शतावरी जी जमिनीच्या खाली येते आणि ती 4 ते 6 वर्ष आपल्याला उत्पन्न देऊ शकते. म्हणजे खरं तर सांगायचं मला असं वाटतं की हे जे अवेअरनेस आहे शेतकऱ्यांना किंवा हे इथपर्यंत घराघरात सुवर्ण कोकण पोचावं आणि ह्या सगळ्यांची माहिती द्यावी जेणेकरून आज प्रत्येक शेतकरी उद्योजक व्हायला पाहिजे. तरच आज आपला महाराष्ट्र अगदी
सुखी समाधानी राहील. नक्कीच मेक इन महाराष्ट्राच्या गोष्टी करताना, मेक इन महाराष्ट्राबद्दल बोलताना त्याची सुरुवात आपल्या घरातनच झाली पाहिजे, तरच राज्याच्या आणि केंद्राच्या ज्या योजना आहेत किंबहुना हरित महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे ते खऱ्या अर्थानं पूर्ण झालेलं आपल्याला दिसेल. या निमित्तानं आठवण एकच महत्वाची, 21 आणि 22 मेला कार्यशाळा होत आहेत. 21 आणि 22 मेला 2 दिवसाची कार्यशाळा औरंगाबाद इथे होणार आहेत. 21 मेच्या दिवशी कल्याण येथे देखील कार्यशाळा होते आणि 22 मेला पनवेल इथे कार्यशाळा आहे आणि कर्जत इथे अभ्यास दौरा आहे. त्याचे डिटेल स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि तुमचा प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय मकरंद पोद्दार यांच्यासोबत. मकरंदजी, एकूणच तुम्ही स्वतः उद्योजक आहात आणि खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उद्योजकाकडे तुमची वाटचाल चालू आहे. पण शेती आणि शेतीपूरक उद्योगाबद्दल बोलतो त्यातला सगळ्यात मोठी गोष्ट ही असते की आपण ज्या गोष्टीसाठी आपलं गाव घर सोडून जात असतो ती गोष्ट तुम्हाला तुमच्या अंगणात मिळते. तो पैसा तुम्हाला मिळतो, तुम्हाला तुमच्या घरच्यांची श्रीमंती मिळते, तुम्हाला तुमची स्वतः कमवलेली श्रीमंती मिळते आणि सगळ्यात आजच्या युगात ज्या श्रीमंतीला महत्व आहे ती म्हणजे सुखी समाधानी आरोग्य आणि सुखी समाधानी जगणं, अगदी जेवण, या सगळ्या गोष्टीतलं आपले पण मिळत जातं आणि आपले पण मिळतानाही पैसा कमवू शकतो. हे जर काय करायचं असेल तर शेती आणि शेतीपूरक उद्योगाची कास धरणं हेच आहे. गायी असतील, शेळी असतील, मत्स्यपालन असतील, या सगळ्या गोष्टीशी कनेक्टिव्हिटी करताना, त्याचा बारीक बारीक विचार करताना त्याचं मार्केट एवढं मोठं आहे की आपण कमी पडतो. अगदी बरोबर. मार्केट इतकं मोठं आहे की आज शेळी पालनाबद्दलच मी थोडक्यात सांगतो. शेळीचं मटण जे आहे आज 400-450 पर्यंत पोहोचले, पण मला वाटतं की पुढच्या 1-2 वर्षात ते नक्की 500 पर्यंत पोहोचेल. तर आज शेळींचं जेवढ्या मोठ्या प्रमाणात जर हे झालं म्हणजे प्रोडक्शन झालं तरच ते पुरवठा होणार आहे. कारण आता गोवंश हत्या बंदी आल्यामुळं एक मोठा प्राणी जो मटणासाठी राहिला तो फक्त शेळी आहे. मग शेळीची रिक्वायरमेंट इतकी आहे लोकांना की ते आपल्या स्वतःच्या शेडमध्ये येऊन ते घेऊन जाऊ शकतात, इतकी गरज आहे लोकांना. त्यामुळे आपल्या अंगणात, आपल्या शेतात, आपल्या फील्डवरती येऊन आपला माल घेऊन जातील इतकी आज गरज आहे. त्यातल्या त्यात सेंद्रिय शेती जर तुम्ही केलात तर त्यात तरी म्हणजे प्रचंड आहे. म्हणजे आज तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्या, शेवगा घ्या किंवा कुठलंही पीक घ्या, ते तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. सेंद्रिय शेतीनं तुम्ही तसा माल केला एक्सपोर्ट प्रमाणे तर तो एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे. ह्या सगळ्या व्यवस्था आपल्याकडे आहेत, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि सुवर्ण कोकण मला वाटतं ते तिथपर्यंत पोहोचायचं काम करते. आणि सतीश परब जे संस्थापक आहेत आज हे अगदी ध्येयाने झपाटलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर आज पिंजून काढलंय त्यांनी. आणि मला वाटतं हे असंच कार्य त्यांनी करावं आणि पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना उद्योजक करावं असं मला वाटतंय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्योजक करण्याची जी सुरुवात आहे ती आपण तरुणांपासून करतोय. मुळात तरुणांना असं काय वाटतं की या सगळ्या गोष्टीत फार कष्ट लागतात, भरपूर पाणी लागेल, वीज लागेल आणि मग त्यात आपण कुठेतरी लॉस होऊ, हा जो भ्रम आहे म्हणजे गेल्या 4 महिन्यापासून आपण या चळवळीत आहेत. तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली का? अजिबात नाही. मग त्यांना वाटणाऱ्या भीतीवर तुमचं काय म्हणणं? नाही, काय असं वाटतं ना, पहिल्यांदा आपण नांगर करायचो, खड्डे खाणायचो, असलं तर काही प्रकार नाहीये. आज इतके आधुनिक यंत्रसामुग्री आहे, सगळं आहे. फक्त काय मला वाटतं ना, अवेअरनेस आणि चांगल्या पद्धतीचं वन औषधी, सुगंधी औषधी, मसाल्याचे किंवा नगदी पिकं काय घेऊन आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो ह्याचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आज. ते जर मिळालं तर मला वाटतं काहीच प्रॉब्लेम नाही. मार्केट आपण स्वतः तयार करायचं, कुठल्याही गोष्टीचं आपण प्रोसेसिंग करू शकतो. म्हणजे आपण स्वतःच आपलं मार्केटिंग करायला हरकत नाही असं मला वाटतंय. नक्कीच आपण आपलं मार्केटिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बोलतो, म्हणजे माझा नेहमीच सगळ्यांना सल्ला असतो, तुम्ही पिकवणारे नाही झालात तरी चालेल पण खपवणारे नक्की व्हा. ज्या गोष्टीकडे पैसा आहेत ना त्या गोष्टीचा आयडेंटिफाय करा आणि त्या गोष्टीच्या मार्केट स्ट्रॅटेजीवर तुम्ही बोलत राहा. या निमित्तानं आठवण 21 आणि 22 मेला देशी गायीची श्रीमंती आणि बंदिस्त शेळीपालनातील श्रीमंती यावर औरंगाबाद येथे 2 दिवसीय कार्यशाळा होते. 21 तारखेला कल्याण येथे देशी गायीची श्रीमंती आणि शेळीपालन यावरची 1 दिवसीय कार्यशाळा होती. पनवेल येथे 22 तारखेला मत्स्यपालनातली श्रीमंती याविषयीची कार्यशाळा होती आणि त्याच दिवशी म्हणजे 22 तारखेला कर्जत येथे या सगळ्या कृषी पर्यटनातली श्रीमंती याचा अभ्यास दौरा होतोय. या सगळ्यात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरची या क्षणी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय मकरंद पोद्दार यांच्यासोबत. मकरंदजी,
नेहमी असं बोललं जातं या कार्यक्रमाच्या निमित्तानं की कुठल्याही कार्यशाळा असते किंवा कुठलंही जे ज्ञान असतं ते वारंवार तुम्ही या किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर तिथले डीव्हीडी उपलब्ध करा. तुम्ही आता स्वतः 4-5 महिने या सगळ्या प्रोसेसमध्ये आहात. तुम्ही एवढ्या कार्यशाळा अटेंड केल्या आहेत, त्यातलं ज्ञान अटेंड केलंय, अभ्यास दौऱ्यानं उपस्थित आहात आणि डीव्हीडी बद्दल आहेत. तुम्ही काय आवाहन कराल या सगळ्या प्रेक्षकांना की या सगळ्याची का गरज आहे? पहिल्यांदा तर मी असं आवाहन करेल की मी जो सुरुवातीला पहिल्याच कार्यशाळेला शिलेदार झालो आणि मला जसा प्रतिसाद मिळाला आणि जसा सपोर्ट मिळतोय इतक्या हजारो जे शिलेदार आमचे आज जोडले त्यांचा, तर त्यांनी पहिल्यांदा शिलेदार व्हावं. म्हणजे आमच्या प्रवाहात, सुवर्ण कोकणच्या प्रवाहात तुम्ही याल आणि तुमची काहीही अडचण जी असेल ती इथं सॉल्व्ह केली जाईल. कुठलीही, म्हणजे काय व्यवसाय करावा, काय त्या व्यवसायातल्या अडचणी आहेत त्याच्यावर मात कशी करावी आणि अगदी छान सुरळीत व्यवसाय कसा करावा हे जर सगळं मार्गदर्शन इथे होईल. म्हणजे वर्षभर, म्हणजे शिलेदार जेव्हा होतील तेव्हा वर्षभर त्याला त्याचं मार्गदर्शन मिळेल. आणि त्यात असं अजून एक आहे की तुम्ही आज महिन्याला 10-15 आपले कार्यशाळा होतात, 15च्या वरच होतात. त्या सगळ्या कार्यशाळा शिलेदार झाल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये अटेंड करता येतात. पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही कुठेही जाऊन ती कार्यशाळा अटेंड करू शकता. म्हणजे मला जर शेळीपालन करायचं असेल तर तुम्ही जिथं जिथं शेळीपालनचे कार्यशाळा तिथं जाऊन अटेंड करता येतं आणि मग चांगल्या पद्धतीने तुमचं नॉलेज आलंय किंवा तुम्हाला आता वाटतं की नाही आम्ही आता सुरुवात करावी, तर त्यांचे जे काय वक्ते आहेत किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी कुठल्याही व्यवसायात त्यांना जे आवडेल, जे त्यांना पूरक असेल त्याचा व्यवसाय त्यांनी सुरू करावा. नक्कीच. पूरक व्यवसायाबद्दल आपण बोलतोय. या सगळ्या चळवळीत तुम्ही आला आहात. सतीश परब तुमच्या सोबत आहेत. या चळवळीबद्दल, सतीश परबांबद्दल आणि नवीन तरुणांनी या चळवळीत येण्याबद्दल, या सगळ्याबद्दल तुमची मतं आणि काय आवाहन कराल इतरांना? मी आता तेच म्हटलं की सतीश परबांचं जे महाराष्ट्रभरची चळवळ आहे त्या चळवळीत सगळ्या तरुणांनी भाग घेतला पाहिजे, त्यांच्याबरोबर आलं पाहिजे. त्यांच्या डीव्हीडीज आहेत, त्यांचे कार्यशाळा आहेत, ह्या सगळ्या अटेंड केल्या तर त्या नक्कीच त्यांना जे हवं आहे ते त्यांच्यातनं सगळं पूर्णपणे मिळेल आणि ते योग्य प्रकारे त्यांचा तो व्यवसाय निवडून सक्सेस होईल असं मला वाटतं. मकरंद पोद्दार, सुवर्ण कोकणचे अश्वमेधचे शिलेदार, आज आपली यशोगाथा सांगत होती. खरं तर ही अशीच माणसं असतात की जी स्क्रीनवर बसून किंवा या सगळ्या स्टुडिओत बसून बोलण्याच्या अगोदर घरात बसून टीव्ही पाहत असतात, हा सगळा कार्यक्रम पाहतात. मनामध्ये कुठेतरी एक विचार निर्माण होतो की आपणही असं काहीतरी करावं आणि ते करता करता मग उद्योजकीय पर्व त्यांच्या आयुष्यातलं सुरू होतं आणि अचानक त्यांच्याकडची यशस्वीपणा, त्यांच्याकडची विचारांची श्रीमंती त्यांना इथे स्टुडिओत गेस्ट म्हणून माझ्या समोर बसवते आणि आपण श्रीमंत झालो, माझ्यासोबत इतरही लोक श्रीमंती झाली पाहिजेत हा ध्यास त्यांच्या बोलण्यातून जाणवतो, शब्दातून जाणवतो. तुम्ही जर ही श्रीमंती अनुभव इच्छित असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या कोणावर ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि या स्वतः आपण काहीतरी करू शकतो हे आपण आपल्याला एकदा अधोरेखित करून सांगा. ही गोष्ट ज्यावेळी तुम्ही अधोरेखित कराल त्यानंतर तुमचा आणि तुमच्या यशाच्या श्रीमंतीचा जो वेगवान प्रवास आहे तो खऱ्या अर्थानं सुरू होईल. या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण, 21 आणि 22 मेला औरंगाबाद येथे कार्यशाळा होती आहे. 2 दिवसीय कार्यशाळा आहे. त्याचबरोबर 21ला कल्याण येथे कार्यशाळा होते, 22ला पनवेल येथे मत्स्यपालन या विषयावरची कार्यशाळा आणि कर्जतला अभ्यास दौरा होतोय. तुम्हाला जर या कार्यशाळेत सहभागी असेल किंवा वेगवेगळ्या विषयांवरच्या डीव्हीडी हव्या असतील तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. मकरंदजी, इथं आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.